Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नानाभाऊ, काल देवेंद्र फडणवीसांनी पुणेची भाषणामध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. नुमानी नावाच्या ते व्यक्तीची जी ऑडिओ क्लिप आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे, शरद पवारांचं नाव आहे, उद्धव ठाकरेंचं नाव आहे. त्यामध्ये सिफे सालार असा शब्द वापरला. फूड जिहादचे सिफे सालार तुम्ही आहे. तुम्ही त्यांचं 17 मागण्याचं जे पत्र त्यांनी दिलं त्यामध्ये अनेक मागण्या आहे, त्यामुळे ते सिफे सालार. देवेंद्र फडणवीसांना माझा एक सल्ला आहे की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आणि हिंदू हा वाद करू नका. तुम्ही 2.5 वर्षात आणि तुमच्या 14 ते 19च्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं एवढं तुम्ही सांगा. फक्त जो भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि त्या पैशाच्या भरोश्यावर तुम्ही जाहिराती, सगळ्या मोबाईलवर जाहिराती, त्या जाहिरातीच्या आधारावर तुम्ही निवडून येऊ शकत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तो गुडफील तुमच्याजवळ ठेवा, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. आम्ही आमचे नेते राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं की सोयाबीन 7,000 रुपयाच्या क्विंटलच्या भावाने आमचं सरकार आल्यानंतर आम्ही घेऊ. तुम्ही सांगा ना, तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल बोलता येणार नाही? शेतकऱ्यांचं कर्ज माफ आत्ता करू म्हणतात. तुम्ही सत्तेमध्ये बसले होता त्यावेळेस का नाही केलं? का नाही कांदा पीक उत्पादकाला पैसे दिलेत? तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना का मदत केली नाही? कापूस उत्पादकाला शेतकऱ्याला का मदत केली नाही? पण शेतकऱ्यांच्याबद्दल बोलायचं नाही, बेरोजगारांच्याबद्दल बोलायचं नाही, महागाईबद्दल बोलायचं नाही. आणि निवडणुकीमध्ये हिंदू मुसलमान कटेंगे तो बटेंगे. तुमच्याच नेत्या पंकजा मुंडेंनी त्याचा विरोध केला. म्हणजे भाजपवालेच विरोध करत असतील तर तुमच्या हिंदू मुसलमानाला कोण विचारता? इथं जनतेचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावं. खोटे आश्वासन तुमच्या हातात चालणार नाही आणि हिंदू मुसलमान पण तुमचा आता चालणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केलेला आहे की महाविकास आघाडीला बहुमताने निवडून देण्याचा. आणि त्याच्यामुळे हे किती या पद्धतीच्या कोणत्या व्हिडिओ क्लिप वाजवली, काही वाजवली तरी त्याला काही अर्थ राहणार नाही. ही भूमिका आमची आहे. हमको क्या करना है? क्या उन्हें क्या बोलना नहीं बोलना उनका इशू है, पर मूल सब्जेक्ट है कि महाराष्ट्र में तुम सत्ता में हो, तुम लोगों को यूनाइटेड नहीं कर सके, तुम्हारी कमजोरी है. राज्य में कानून व्यवस्था नहीं संभाल सके, तुम्हारी कमजोरी है. राज्य के किसानों की आत्महत्या रोक नहीं सके, तुम्हारी कमजोरी है. बेरोजगारी रोक नहीं सके, तुम्हारी कमजोरी है. महिलाओं को सुरक्षित नहीं रख सके, तुम्हारी कमजोरी है. तो तुम्हारी कमजोरी छुपाने के लिए तुम कटोगे बटोगे, बोलो कुछ भी बोलो, वो तुम्हारा इशू है. लेकिन महाराष्ट्र की जनता उस बात को एक्सेप्ट नहीं करेंगी और महाराष्ट्र की जनता ने तय कर लिया है कि इनको सत्ता से बाहर करने का. उल्मा बोर्डच्या ज्या 17 कलमी कार्यक्रम होता तो मान्य केला असंही त्याच्या सांगण्यात येत आहे, आरोप होत आहे. काय त्यांना काय बोलायचं तो त्यांनी बोलावं ना. आम्हाला कोणी पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा जो काही हे लोक उल्लेख करत असतील तर पत्र तर खूप येतात ना. पत्राचं काय, पण कोणत्या अटी मान्य करायच्या की नाही करायच्या त्या आम्हाला ठरवायच्या आहेत. पण त्या विषयाला न घेता तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोला ना. तुम्ही हिंदू मुसलमानमध्ये का अडून बसलेला आहात? तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत म्हणून मत विभाजन करायचा जो प्रयत्न तुमचा जो चाललेला आहे आणि तुमचा हा आजचा धंदा नाही आहे. हिंदू मुसलमान जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस तुम्हाला हिंदू मुसलमान आणि ज्यावेळेस ईद येते तर मुसलमानाकडे बिर्याणी खायला तुम्हीच जाता. अनेक भाजपच्या नेत्यांचे बिर्याणी खाताना फोटो आपण मुस्लिमांची टोपी घालून पाहिलेला आहे महाराष्ट्रात. त्यामुळे या पद्धतीच्या चर्चा त्यांनी थांबवाव्यात आणि हिंदू मुसलमान करून महाराष्ट्र तोडू नका. महाराष्ट्राला एकतेच्या वातावरणात कसं आणता येते आणि तुम्ही आणू शकला नाही सत्तेमध्ये राहूनही. आता तुमच्या हातून गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काही कारण नाही. सज्जाद नोमानीच्या ऑडिओ क्लिप बद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्यामध्येच सामाजिक बहिष्काराचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यांनी आणि तो गुन्हा आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे. भाजपला मतदान केलं अशा मुसलमानावर बहिष्कार टाकायचा. माझा सवाल त्यांना असा आहे की एखादी धार्मिक संघटना आपल्या लोकांना आव्हान करते तर यांना विरोध आहे. बघा RSS पण एक धार्मिक संघटना आहे. बघा RSS भाजपचा प्रचार करते,
नाही केलं तर लोकांना या पद्धतीने धमकवतात. मग त्याला काय करायचं? मग RSSच्या बद्दलचं देवेंद्र फडणवीसाचं काय मत आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे JP नड्डा ते सांगतात की RSSची आम्हाला गरज नाही. मग RSS कशाला मैदानात उतरली? तुम्हीच TV मध्ये दाखवता RSS पूर्ण मैदानात उतरली. एवढं लाचार RSS आहे का? मग हे सगळे प्रश्न आहेत ना. एखाद्या धार्मिक संघटनेच्या त्यांच्या धर्मगुरूंनी सांगलं ते तुमच्या पोटात दुखतं आणि तुमचे त्याचं काय? आमचं म्हणणं आहे की धार्मिक संघटनांनी येऊच नाही. पण RSSनी ही जी प्रथा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी सुरू केलेली आहे त्याचं उत्तर भाजप देणार काय? याचं उत्तर त्यांनी द्यावं. संजय राऊतांनी ट्विट केलं आहे की गुजरातहून येणाऱ्या ट्रकची तपासणी केली पाहिजे, त्याच्यातून पैसे येतात, काय होणार? त्यांना थोडी माहिती नसेल. ते ट्रक इकडून जाताना चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्रातले पैसे गुजरातमध्ये घेऊन चाललेले आहेत. महाराष्ट्र लुटण्याचं काम चाललेलं आहे आणि महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचं काम हे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार करत आहे. तिकडून येत नाही, आपल्या इथून भरून चाललेत गुजरातमध्ये पैसे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की यही समय है सोए हुए को जगाओ, अशा प्रकारे ट्विट केलं त्यांनी. काय नेमकं सांगितलं? त्यांनी चांगलं सांगितलं, कारण की भाजपनी जे पाप केलेलं आहे, OBCला कुत्रा म्हणाले आहेत, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला बाध्य केलेलं आहे, महाराष्ट्र बेरोजगारांचा करून ठेवलेला आहे, महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे, महाराष्ट्रामध्ये उडता महाराष्ट्र निर्माण केला ड्रग आणून महाराष्ट्रात, कायदा सुव्यवस्था सगळ्या संपवल्या, महिला सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस अब जागने का समय म्हणतात आहेत, ते बरोबर म्हणतात आहेत. आता जागलंच पाहिजे आणि सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात केलं पाहिजे हे फडणवीस सांगतात आहेत. ते देणारच ना. सध्या आता येऊ दे, आमचं सरकार आल्यानंतर सांगू काय करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.